नाही, यावेळेस अल निनोच्या प्रॉब्लेममुळे पाऊस तसाही 60% येईल अशी शक्यता वर्तवली होती. पण गेल्या 8 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे सोयाबीन आणि धानाची रोपं पूर्णतः करपली आहे. प्रचंड शेतकऱ्यामध्ये आता चिंतेचं वातावरण आहे आणि पूर्ण जर पाऊस 2 दिवस पुढे आला नाही तर दुबार पेरणीची पूर्णतः शक्यता आता निर्माण झालेली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये दुबार पेरणीसाठी आवश्यक त्या गोष्टीची पूर्तता करणं, बियाणे, खते आणि या सगळ्या ही सरकारची जबाबदारी आहे. सरकार सध्या भांडणामध्ये व्यस्त आहे, लोक फोडण्यामध्ये व्यस्त आहे. पण शेतकऱ्यांच्या या संकटावर मात करण्यासाठी आता युद्धपातळीवर काम करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आम्ही सुद्धा या संदर्भात लक्ष घालून आहोत आणि सरकारकडे सुद्धा मागणी आमची आहे. आम्ही पत्रही पाठवलं आहे की पर्यायी बियाणे आता दुबार पेरणीसाठी आणि शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत तातडीनं करण्यासाठी उपाययोजना करावी असं सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे. जी बिलं माफ केली जाण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे ती खूप वर्षापासूनची पेंडिंग आहे आणि ते वसूल न होणारेच निधी होता. तो काही वसूल होईल अशी शक्यता अजिबात नव्हती. कारण अनेकांनी ते पंप घेतले. ते खूप वर्षापासून 15-20 वर्षापासून 25 वर्षापासूनची ही थकबाकी आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा वापर पंपाचा करणं सोडून दिलं होतं आणि अशा स्थितीमध्ये ही वीज बिलाची मागणी आता घोषणा झाली आहे. पण यामध्ये फार काही आता वसूल होण्याची शक्यता नव्हतीच. ते सगळे पैसे जे काही थकबाकी होती ती तशी शक्य नव्हतं की वसूल होणं शक्य नव्हतं. पण आता घोषणा झाली आहे, चांगला निर्णय झाला आहे. आम्ही पण लवकरात लवकर निर्णय घेऊन ती थकबाकी माफ केल्याचा GR काढावा. मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली. निर्णय चांगला आहे, त्याचं नक्कीच स्वागत आहे. वर्षाबंधावर कुठेतरी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी भेट घेतली, मात्र याची माहिती सुनेत्रा पवारांना नसल्यामुळे आता त्या भेटीसंदर्भात नाराजी व्यक्त केली जात आहे. मला माहीत नाही त्या भेटीच्याकडे दुसऱ्याच्या कोणत्या पक्षाच्याकडे बोलणं आमचा काही संबंध नाही. तो त्या पक्षाचा अंतर्गत संबंध आहे. वर्ध्यात 12 वर्षाच्या चिमुकलीची दगडाने ठेचून करत हत्या झाली. विवस्त्र परिस्थितीमध्ये आढळलेली आहे. ते गंभीर घटना नाही, महिलांचं आता संरक्षणच महाराष्ट्रात राहिलं नाही, मुलींचं राहिलं नाही, सुरक्षित राहिलं नाही. दररोज या मुलींवर महिलांवर अत्याचार होताना आपण महाराष्ट्रात पाहतो. कायद्याचा धाकच आता मुळात राहिला नाही. सत्तेमध्ये मशगूल सरकार एवढं झालेलं आहे भारतीय जनता पक्षाचं की त्यांना इतरांच्या सुरक्षेचा संबंधच राहिला नाही. सत्ता प्रचंड मिळाली त्यामुळं आमचं कोण काही वाकडं करू शकत नाही. या आविर्भावामध्ये ही सत्ता राबवली जात आहे आणि पोलिसांना जो एक पोलिसांचा धाक होता तो धाक कमी झाला आहे. त्याचं हे लक्षण आहे की आज महिला सुरक्षित राज्यामध्ये राहिल्या नाहीत आणि मुलीसुद्धा सुरक्षित राहिल्या नाहीत. तर हे सगळे कायदा सुव्यवस्था ही संपूर्ण खड्ड्यात गेली आहे, याचंही द्योतक आहे. मंत्रिपदावर विचारलं असतं सुधीर मुनगंटीवारांनी निश्चित उत्तर दिलं की देवाची इच्छा असेल तर कसं. नाही, मला काय बघायचं आहे, तो त्यांचा पक्ष आहे. सुधीर मुनगंटीवारांना काय करायचं, द्यायचं नाही द्यायचं, कुठे ठेवायचं हा त्या पक्षाचा अंतर्गत भाग आहे. तुम्ही आमच्या पक्षाच्या संदर्भात विचारलं तर आम्ही बोलू. त्यांच्यामध्ये फार चांगलंच आत्ता सुरू आहे. म्हणजे मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये आता विनोद तावडे फार सक्रिय झालेत. त्यामुळे त्यांच्या कदाचित आशा बळावल्या असतील की काही बदल होईल तर आमचा नंबर वगैरे लागेल. आशा बाळगण्याला काही हरकत नाही आहे. काँग्रेस रामभक्त आस्था जागरण यात्रा काढली जात आहे. एकीकडे शिवसेनेकडून उद्धव ठाकरे सेनेकडून सुद्धा नागपुरात जे आहे कार्यक्रम घेतला जाणार, रामरक्षा पठणाचा घेतला जाणार. तुम्ही कसं पाहता? नाही, कसं पाहता म्हणजे काय, हे राम काही कोणाच्या बापाचं आहे काय? उलट राम तर मुँह में राम बगल में छुरी, भगवानचं नाव घेऊन हे लोक आस्थेला कलंक फासत आहेत. त्यामुळे ज्या पवित्र स्थानांच्या ठिकाणी चोरी होते, डकेती होते, लूटमार होते आणि तो एक नालायक अभिनेता सांगतोय की अपने घर में चोरी हुई, तेरे घर में चोरी होगी तो रिपोर्ट नहीं देगा, त्याचं घर लुटून आणायला पाहिजेत.
त्या अभिनेत्याचा, जो आजकाल फार चापलुसी करत फिरतो आहे भाजपची. तर हे संपूर्ण देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी, आता काल आम्ही ऐकलं की नर्मदा उगम मंदिर आहे तिथे पण चोरी झाली, बद्रीनाथला चोरी झाली. हे मंदिर लुटणारे लुटारू जे आहेत देवाच्या नावाने, यांना देवाची धाक राहिला नाही. कारण ज्या नावाने, देवाच्या नावाने राजकारण करणाऱ्यालाच देवाची भीती राहिली नाही, त्यामुळे पुजाऱ्यांना धाक कसा राहील, लुटणाऱ्यांना धाक कसा राहील. हा आस्थेशी खिलवाड आहे, आस्थेशी खेळणं आहे. आणि हे मला वाटतं की भारतीय जनता पक्षाच्या लेखी देव हा दुसऱ्यांना भीती दाखवून मतं घेण्यासाठी आहे, त्यांना देवाची भीती वाटत नाही, असं त्याचा अर्थ आहे. नाही, तो काय त्यांचा कौटुंबिक वाद आहे, त्यावर आम्हाला बोलायची गरज नाही. कशातून वाद निर्माण झाला, कशामुळे झाला, हे त्यांचं ते बघत बसतील. व्हीआयपी दर्शनाचा फटका सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा पंढरपूरला बसल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्यासोबत सगळ्यांना नाही, ते असं आहे, मी VIP दर्शनाचा फटका काय बसतो. खरं तर हे पंढरपूरच्या ठिकाणी श्रद्धेने जाणाऱ्यांना थोडा त्रास झाला तरी ते सहन करण्याची आवश्यकता आहे. शेवट देवाच्या दर्शनाला जातो आपण, तिथे फटका बसला असं मला म्हणता येत नाही. RTO संदर्भामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न उपस्थित केले, या अधिवेशनामध्ये या संदर्भात चर्चा झाली. काल परवा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीनं नागपूरच्या RTOवर मोर्चा काढण्यात आला. त्यांच्याचकडे खातं आहे ते. आता सद्यस्थितीत कालही काही प्रेस कॉन्फरन्स झाल्या. RTOनं काही परिवहन विभागात काम करणारे, त्या संदर्भात काम करणाऱ्या लोकांनी काही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, काही ट्रान्सपोर्टरनी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. काय तुमची मागणी आहे? नाही, मला कशासाठी ट्रान्सपोर्टरनी घेतले मला माहीत नाही, पण RTOमध्ये प्रचंड भ्रष्टाचार चाललेला आहे, एक टोळकं काम करते आहे. त्यामुळे मी तो प्रश्न उपस्थित केला होता. आणि SITनी, गव्हर्नमेंटने SIT नेमलेली आहे, त्याचं चौकशी सुरू आहे. काही लोकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा सुद्धा निर्णय हाऊसमध्ये मंत्र्यांनी घेतलेला आहे. आता सत्ताधारी ज्या पक्षाचे मंत्री आहेत तेच जर मोर्चे आंदोलन करत असतील तर याचा अर्थ स्पष्ट आहे की मी बोललं ते खरं आहे. आणि इथे या सगळ्या लुटारूंना बाजूला केलं पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, त्यांच्यावर FIR केला पाहिजे. ही त्यांची माझी मागणी आहे, तशी त्यांची मागणी आहे. त्यामुळं चोर आहेत, हे चोरी करतायत, हे सिद्ध झालं आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. खरं तर रामरक्षा पठण होत आहे, ते रामनगर परिसरात होत आहे, तर आपण सुद्धा सहभागी व्हावे असं पत्र मुख्यमंत्र्यांना. नाही, मी त्याला काय उत्तर देत नाही. सूर्य ने कल कहा कि यदि परिसीमन में सभी राज्यों की लोकसभा सीटों में समान रूप से 50% वृद्धि होती है तो इस बिल का विरोध करने का कोई कारण नहीं होगा. अंतिम फैसला इंडिया गठबंधन के चर्चा के बाद लिया जाएगा. हाँ, तो बराबर है ना, वो 50% के बारे में जो बात हुई थी, चर्चा हुई थी, पर बिल में ऐसा कुछ नहीं था. इसलिए आधा जब हाउस के अंदर में इस डिस्कशन लास्ट टाइम में चल रहा था, पिछले अधिवेशन में, सेशन में, पार्लियामेंट में, तो भारतीय जनता पार्टी की मानसिकता ऐसी कुछ दिखी नहीं. जब 50% का हर स्टेट में सीटें बढ़ाने का बिल आता है तब इंडिया गठबंधन बैठक लेकर इस बारे में निर्णय लेगी क्या करना है क्या नहीं. सुप्रिया जी सोले कह रहे जो उनके पार्टी ने डायरेक्ट ये परिसीमन को सपोर्ट किया है, ये बातें बेबुनियाद है. ना उद्धव जी ठाकरे की सेना का है, ना शरद पवार साहब राष्ट्रवादी ने किया है. केवल मीडिया गुमराह कर रही है. सच्चाई यही है कि 50% हर स्टेट में बढ़ने का बिल आता है, तब इस बारे में आगे क्या करना है ये इंडिया गठबंधन एक साथ बैठकर निर्णय लेगा. भगवान श्री कृष्ण पर मौलाना जर्जिस का एक विवादित बयान आया है. वायरल वीडियो में उन्होंने कहा है कि श्री कृष्ण को मुस्लिम बताते हुए दावा किया कि वे 5 बार नमाज पढ़ते थे दिन में. नहीं, मुझे पता नहीं, जिसको पता है उनको पूछो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.